आपण काय करायचंय, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनी या नवीन व्हायरस पासून वाचण्यासाठी नियमित मास्कचा वापर करायचा आहे. फिजिकल डिस्टन्स ठेवायचंय. नेहमी हात स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपण जी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जी काही काळजी घेतली आहे, तीच काळजी आपण आता परत घ्यायची आहे आणि शाळेमध्ये सुद्धा आपण योग्य त्या खबरदारी घेऊनच आपण आपली शाळा केली पाहिजे. कारण या नवीन व्हायरसने, या नवीन म्युटेशननी या जगभराची चिंता वाढवलेली आहे आणि WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा आपल्या देशाला याचा खूप मोठा धोका असल्याचा इशारा दिलेला आहे. म्हणून हा व्हायरस जरी दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, जर्मनी यांच्या पुरता मर्यादित असेल, तरी त्याचा भारतात शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून आपण परत एकदा कोरोनाच्या संदर्भात योग्य त्या खबरदाऱ्या घेऊन आपल्या व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तर आज आपण इयत्ता 9वीच्या विषय मराठीच्या उपयोजित लेखनाची या ठिकाणी आज अभ्यास घेणार आहोत. मागील तासामध्ये पण आपण बऱ्यापैकी याचा आढावा घेतलेला आहे. तर सर्वात अगोदर मी माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आणि सर्वांनी याचा सर्वात अगोदर मी माझा परिचय करून देतो. मी ज्या शाळेमध्ये शिकवतो त्या शाळेचं नाव आहे कुलाबा मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा. या शाळेमध्ये मी विषय मराठी शिकवत आहे इयत्ता 9वी साठी. या ठिकाणी आज आपण दिनविशेष बघूया. आजचा वार आहे सोमवार. आजची दिनांक आहे 29 नोव्हेंबर 2021 आणि आजचा जो काही सुविचार आहे तो आहे ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. या ठिकाणी आपण वेळेअभावी जी काही प्रार्थना आहे ती आज या ठिकाणी घेणार नाहीत. आपला जो काही घटक आहे त्याचं नाव आहे उपयोजित लेखन. गुण आहेत 24 आणि मागील तासामध्ये सुद्धा आपण याच्याविषयी बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. तुमच्या इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या दोन्ही वर्गासाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला जातो. उपयोजित लेखन हा तुम्हाला 24 मार्कासाठी आहे आणि याच्यामध्ये उपयोजित लेखनाचे विविध घटक काय होतात, अंतर्भूत होत असतात. इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती. या ठिकाणी आज आपण गुणविभागणी बघूया. आपल्याकडे जी काही ही कृती पत्रिका आहे मराठी विषयाची, त्याच्यामध्ये आपल्याला घटकनिहाय गुणविभागणी बघायची आहे. त्याचबरोबर आपल्याला गद्य आकलन बघायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अगठित गद्य आकलन बघायचं आहे. कविता रसग्रहण आहे, स्थूल वाचन आहे, भाषा अभ्यास व व्याकरण आहे आणि उपयोजित लेखन आहे. तर सर्वांना एकदा पुनश्च मी सांगतो, तुमचा जो काही प्रश्न क्रमांक 1 असतो तो असतो गद्य आकलनावरती. प्रश्न क्रमांक 2 असतो तो पद्य आकलनावरती. प्रश्न क्रमांक 3 हा तुमचा स्थूल वाचनावरती आहे. प्रश्न क्रमांक 4 हा तुमचा भाषा अभ्यास व व्याकरणावरती आहे आणि प्रश्न क्रमांक 5 हा आहे तुमच्या उपयोजित लेखनावरती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता सर्व इयत्ता 9वीच्या वर्गात आहातच.
आणि आपली या पॅन्डेमिकमुळे कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळे शाळा जरा उशिराच सुरू झालेली आहे. परंतु आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं काय करतो अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. बालमित्रांनो, तुम्ही इयत्ता 9वी आहात म्हणजेच आता काहीच दिवसानंतर तुमचा 10वी प्रवेश होणार आहे. 9वीचं वर्ष हे खूप महत्वाचं आहे कारण 9वी मध्ये झालेला अभ्यास आपल्याला 10वी मध्ये उपयुक्त ठरत असतो. आणि अभ्यास म्हणजेच अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये कधीही तुमचा अभ्यास खंडित होत नसतो कारण माणूस हा नेहमी सतत अध्ययनच करत असतो. जरी तो शाळेत जात नसेल, तरी तो कुठून ना कुठून काही ना काही गोष्टी शिकतच असतो. समाजाकडून, आपल्या विविध घटकांकडून तो ज्ञानप्राप्ती करून घेत असतो. 9वीचं वर्ष म्हणजे हा 10वीचा पाया असतो आणि माझ्या मते 9वीचं वर्ष हे जर तुम्ही व्यवस्थित तयार केलं, तर तुम्हाला 10वीला अत्यंत कमी वेळ खर्च करावा लागेल आणि तुम्हाला कमी मेहनत घ्यावी लागेल. यासाठीच आपण काय करत आहोत, की तुम्हाला जो काही शिकवायचा कंटेंट आहे, तो 10वीला कसा उपयुक्त राहील किंवा 10वीला त्याच्यामध्ये कशाप्रकारे महत्त्व राहील, याच हेतूने आम्ही त्या त्याप्रमाणे त्याची रचना केलेली आहे आणि तुम्हाला 10वीच्या परीक्षेला हा कंटेंट उपयोगी पडला पाहिजे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असू. तर यामध्ये अ, तुम्हाला गद्य उतारा, पद्य आकलन, रसग्रहण, स्थूल वाचन, भाषा अभ्यास व्याकरण आणि उपयोजित लेखन यांचे नमुने दिलेले आहेत. सर्वांना अभ्यासासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आपण प्रश्न क्रमांक 5 ला या ठिकाणी सुरुवात करू. मराठी अक्षर भारती द्वितीय भाषा आहे आपला विषय आणि याच्यामध्ये घटकनीय गुणविभागणी बघूया. सर्वात अगोदर तुम्हाला जो खालचा बॉक्स दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुण 80 दिसत आहेत. हे तुमच्या लेखी परीक्षेचे गुण आहेत आणि जे 20 मार्काचे गुण असतात ते तुम्हाला तोंडी परीक्षेला असतात आणि 80 अधिक 20 हा एकूण 100 मार्काचा तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर असतो. तर जे हे 20 गुण असतात ते तुम्हाला प्रॅक्टिकल साठी असतात आणि 80 गुण असतात ते तुम्हाला लेखी परीक्षेसाठी असतात. म्हणून तुम्ही लेखी परीक्षेमध्ये 80 पैकी जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करावा. तर 80 गुणांपैकी त्या गुणांची कशी विभागणी केली आहे ते आता आपण या ठिकाणी बघूया. तुमचा जो काय पहिला घटक असतो गद्य घटक म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 तो तुम्हाला 18 मार्कासाठी आहे आणि जो प्रश्न क्रमांक 2 आहे पद्य म्हणजे कविता तो आहे तुमच्या 16 मार्कासाठी आणि प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो आहे तुमच्या 6 मार्कासाठी. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला स्थूल वाचनावरती प्रश्न विचारलेले असतात आणि प्रश्न क्रमांक 4 जो असतो तो आहे भाषा अभ्यास व व्याकरणावरती आणि प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो आहे उपयोजित लेखनावरती. उपयोजित लेखन आहे 24 मार्काला. जर तुम्ही आता बेरीज करून बघितलं तुम्हाला दिसेल 18 अधिक 16 अधिक 6 अधिक 16 अधिक 24 इज इक्वल टू 80 म्हणजे 80 मार्कासाठी तुमचा काय आहे हा इयत्ता 9वीचा घटकनिहाय गुणविभागणी आहे आणि सांगायला आनंद होतोय की तुम्हाला 10वीला सुद्धा याचप्रमाणे अशीच अगदी तंतोतंत हुबेहूब आणि एकरूप अशीच घटकनिहाय गुणविभागणी तुम्हाला इयत्ता 10वीला सुद्धा बघायला मिळेल. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की तुम्ही जर 9वीला चांगली तयारी केली तर तुम्हाला 10वीला अत्यल्प वेळ खर्च करावा लागेल. कारण आपल्याकडे म्हणतात आपला एक इतिहासामध्ये एका इतिहासकारानं खूप छान वाक्य लिहिलेलं आहे, की जर तुम्ही शांततेच्या काळात जास्त घाम गळला, तर ऐन युद्धामध्ये तुम्हाला रक्त सांडायची वेळ येत नाही. म्हणजेच काय, की तुम्ही जो काळ शांत असतो त्यातच जर जास्त मेहनत केली, तर तुम्हाला ऐन युद्धामध्ये
तुमच्या रक्त सांडवायची गरज पडत नाही. म्हणून हा जो काही शांततेचा काळ आहे, तुम्ही या काळामध्ये तुमच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर फोकस केला पाहिजे. तुम्ही सतत काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. आता हे जे काही आज आपण बघणार आहोत तो प्रश्न क्रमांक 5 बघणार आहोत. तो प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो 24 मार्काचा आणि त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी बघूया. मागील तासामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे पत्रलेखन किंवा सारांश लेखन हा आहे 6 मार्कासाठी प्रश्न. यापैकी तुम्हाला एकच प्रश्न लिहायचा आहे आणि प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो आहे खालीलपैकी 3 उपप्रश्न सोडवा. 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा खालीलपैकी 3 पैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. तो आहे 8 मार्काला म्हणजेच निबंध लेखनाचा. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला विकल्प प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेला आहे. प्रश्न पहिल्यामध्ये पण एक विकल्प आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये पण विकल्प आहे आणि प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा काय एक विकल्प आहे. पण मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला विकल्प असेल तर तुम्हाला विकल्प सोडायची गरज नाही. त्यापैकी जो तुम्हाला सोपा, लिहायला सरळ आणि जो घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतो त्याच घटकाची तुम्ही निवड केली पाहिजे. कारण तुम्ही 2 प्रश्न जरी सोडले तरी तुम्हाला गुण मात्र एकाच प्रश्नाचे मिळत असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याची नेहमी काळजी घेतली पाहिजे. कारण मी नेहमी बघत असतो उत्तरपत्रिकेमध्ये की मुले ऑप्शनल प्रश्न सोडतात आणि स्वतःचा वेळ वाया घालून इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून घेत असतात. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो की तुम्हाला याचा कुठलाही अतिरिक्त गुण दिला जात नाही. म्हणून सदैव तुम्ही विकल्प प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा नेहमी दुर्लक्षच करावं. तर आता बघूया आपण कृती आराखड्यानुसार आपल्याकडे कोणकोणते घटक अंतर्भूत होतात. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे पत्र लेखनाचा. त्याला गुण आहे 6. बालमित्रांनो पत्रलेखनाचे 2 प्रकार असतात. एक औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र. पत्रलेखनामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला पत्रलेखन करत असताना एकतर पत्र ते औपचारिक असेल किंवा अनौपचारिक असेल. या दोघांपैकीच एक असेल. तर औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय? या दोघांमध्ये नेमका कुठला फरक आहे ते आपण आज या ठिकाणी बघूया. तर औपचारिक पत्रामध्ये काय असतं? विनंती पत्र आणि मागणी पत्र असतं. आणि अनौपचारिक पत्रामध्ये अभिनंदन प्रपत्र असतं. आता विनंती पत्र आणि मागणी पत्र हे कार्यालयीन म्हणजे ऑफिशियल फॉर्मॅलिटीसाठी वापरलेलं असतं आणि अभिनंदन प्रपत्र हे तुमच्या कौटुंबिक किंवा सामाजिक किंवा तुमच्या घरगुती व्यक्तींशी निगडीत असतं. आता समजा तुमचा मोठा भाऊ 12वीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेऊन पास झालेला आहे, तर तुम्ही त्याचं अभिनंदन करा. अभिनंदन करताना तुम्ही त्या ठिकाणी जे काही उद्बोधन वापरणार आहात, प्रिय दादा, प्रिय भाऊ, तर ही कशी असतात? ही अनौपचारिक असतात. म्हणूनच त्याला काय म्हणतात? अनौपचारिक पत्र. की त्याच्यामध्ये कुठलंही बंधन नसतं. पण हे जर पत्र तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिणार असाल किंवा तुम्ही एखाद्या संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या प्रशासनास लिहिणार असाल, तर तुम्हाला जी काही उद्बोधनं किंवा जो तुम्हाला शिष्टाचार त्या ठिकाणी वापरावा लागतो, त्याचं बंधन ह्या अनौपचारिक पत्रांमध्ये नसतं. समजा तुम्ही तुमच्या छोट्या भाच्याला किंवा तुम्ही तुमच्या छोट्या बहिणीला जर पत्र लिहिलं, तर तुम्हाला त्या पत्रामध्ये कुठलेही शिष्टाचार, कुठलेही नियम हे लागू होत नसतात किंवा त्याची जी काही भाषा आहे, त्या भाषेवरही तुम्हाला कुठल्याही प्रकारची बंधनं येत नसतात. हा आहे औपचारिक आणि अनौपचारिक पत्रामधला फरक. औपचारिक पत्रामध्ये काय येतं ते बघूया आपण. विनंती पत्र आणि मागणी पत्र. आता पत्र लेखन करत असताना आपण काय काळजी घेतल्या पाहिजे?
ह्या ठिकाणी आपण बघूया. पत्राची सुरुवात ही डाव्या कोपऱ्यातच दिनांक लिहून करावी. प्रेक्षक, प्रती यांची नावे जर असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, ती नावं त्या ठिकाणी लिहिले पाहिजेत. अ, ब, क असे लिहू नयेत. आणि जर पत्ते नसतील तर ते तुम्हाला काल्पनिक लिहायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही पत्रामध्ये तुम्हाला जो विषय प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही लिहायला हवं. तसेच महोदय, महोदया हे जे काही संबोधन आहे, या संबोधनांचा वापर तुम्ही करावा आणि योग्य त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यावे. त्यानंतर तुम्ही मजकूर लिहिण्यास सुरुवात करावी आणि पत्राच्या शेवटी आपला विश्वासू, आपला कृपावलीशी या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे म्हणजेच प्रश्नपत्रिकेतील नियमाप्रमाणे किंवा प्रश्नपत्रिकेत दिलेल्या पत्त्यानुसार तो पत्ता लिहून स्वतःचा ईमेल आयडी खाली लिहावा आणि पत्राचा समारोप करावा. हे आहेत पत्रलेखन करताना घ्यायच्या काळजी. या ठिकाणी मागणी पत्राचा एक नमुना आहे. शालेय पुस्तकांची मागणी आहे. त्याचं उदाहरण आपण मागील तासामध्ये बघितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. सर्वांनी याचं काय करायचं आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं आहे. आता यानंतर यानंतर जो काही घटक आहे तो आहे आपला सारांश लेखनाचा. हा, तर लक्षात घ्या, तुम्हाला पत्रलेखन आणि सारांश लेखन हे दोन ऑप्शन परीक्षेत विचारलेले असतात. तुम्हाला जो सोपं वाटेल, एक तर पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा, पण चुकूनही तुम्ही दोन्ही प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही. एकदा परत ऐका, तुम्हाला परीक्षेमध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन या दोन्ही प्रश्नांची लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दोघांपैकी एकाचीच निवड करून तुम्ही त्या ठिकाणी उत्तरे लिहा. मी नेहमी बघत असतो की मुले पत्रलेखनही लिहितात आणि सारांश लेखनही लिहित असतात, परंतु याचा सर्वाधिक तोटा असा होतो की तुम्हाला इतर प्रश्नांकडे वेळ देता येत नाही किंवा तुम्हाला त्या प्रश्नांकडे फोकस देता येत नाही. म्हणून एकतर पत्रलेखन लिहा किंवा एकतर तुम्ही सारांश लेखन लिहा. सारांश लेखन करत असताना काय मुद्दे आहेत ते आपण मागील तासामध्ये बघितलेले आहेत. सारांश लेखन करत असताना काय केलं पाहिजे, तुम्ही उत्तरांचं कसं समरीमध्ये लिहिले पाहिजे किंवा तुम्ही त्याला मध्ये कसे बदल केले पाहिजेत हे आपण मागील तासामध्ये बघितलेले आहे. आता सर्वाधिक महत्वाचे प्रश्न जे आहेत प्रश्न क्रमांक 2 मध्ये ते आहेत, पहिला जाहिरात लेखन, दुसरा आहे बातमी लेखन आणि तिसरा आहे कथा लेखन. ते मात्र आज आपण या ठिकाणी व्यवस्थित बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला पत्र आणि सारांश नंतर जो दुसरा प्रश्न विचारलेला असतो, खालील 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न असतात, 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. आता 2 सोडत असताना पहिला महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जाहिरात लेखन. मित्रांनो, आजचं युग हे जाहिरातीचं आहे, माहिती तंत्रज्ञानाचं आहे आणि आज सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब यासारख्या ॲप्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आज शाळेतील मुलांपासून ते लहान मुलांपासून म्हणजे लहान मुलं म्हणजे ज्यांचं आज वय 2-2.5 वर्ष आहे, त्या मुलांपासून ते वय वर्ष 80-90 वय असणाऱ्या आजी-आजोबांकडे सुद्धा अँड्रॉइड मोबाईल बघायला मिळत आहेत. आणि यामुळे काय होत आहे, माहितीचं विस्फोट खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एका सेकंदात या जगाच्या कोपऱ्यातली माहिती त्या जगातल्या कोपऱ्यात जात आहे. आणि या युगामध्ये जाहिरात आहे, ज्याला ऍडव्हर्टाइज म्हणतात, तर त्याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आणि आपल्या परीक्षेला सुद्धा याचं महत्व खूप आहे, कारण आपल्याला ही जाहिरात परीक्षेला 5 मार्क्स देऊन जाते. म्हणून प्रश्न क्रमांक 5.2 मध्ये जो काय पहिला प्रश्न आहे जाहिरातीचा, तो आपण कशा प्रकारे सोडवला पाहिजे
हे या ठिकाणी बघणार आहोत. कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, प्रसार माध्यम, मनोरंजन या सगळ्या क्षेत्रामध्ये जाहिरातीला महत्व आहे. म्हणून हे जग जे आहे हे जाहिरातीचं जग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जाहिरात क्षेत्रामध्ये भाषेचा वापर, जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो. कोणत्याही संवादाचे महत्वाचे माध्यम ही भाषा असते आणि या दृष्टिकोनातून जाहिरात लेखनात भाषा ही मात्र महत्वाची ठरत असते. जाहिरातीची भाषा कशी असावी? पहिली, जाहिरात ही आकर्षक मजकुरामध्ये असावी. दुसरं, साधी, सोपी, सरळ आणि आकर्षक व स्पष्ट भाषा असावी. बुद्धीला ताण न देणारी असावी. ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी असावी. शब्दांचा गैरवापर न करणारी असावी. लोकभावनेची जोड असणारी, वेचक, अर्थपूर्ण, प्रसन्न व परिणामकारक असावी. लयबद्ध, वाचकांशी सुसंवादी असावी. थोडी विनोदाची झालरही असावी. मानवी भावभावनांची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी असावी. उदाहरण दाखल जाहिरातीचे काही नमुने आपण पाहिले तर जाहिरात कलेची विविध रूपे आपल्याला लक्षात येतात. जाहिरातीसाठी कुठली माध्यम वापरली जातात? इंटरनेट, जे त्याला आपण सर्वजण नेट म्हणतो, डाटा म्हणतो. चित्रपट, चित्रपट म्हणजे मूवीज. आपण बरेच चित्रपट मोबाईलवर बघतो किंवा ऑनलाईन बघतो. ते चित्रपट बघत असताना अनेक वेळेस ऍडव्हर्टाईज आपल्याला येतात, त्यावेळेस आपण स्किप करून काय करतो, चित्रपट बघत असतो. म्हणजे तुम्हाला चित्रपट दाखवण्याबरोबरच जाहिरात पण दाखवली जाते, कारण जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना माहित असतं की लोक इथे मला जास्त बघतात. आपण बघत असतो नेहमी क्रिकेट सामने सुरू असताना अनेक कंपन्या आपापल्या जाहिरात करत असतात, कारण भारतासारख्या 130 कोटी देशामध्ये क्रिकेट बघणाऱ्याची संख्या ही खूप आहे आणि क्रिकेट बघणारा बरोबरच लोकांना आपल्या उत्पादनाची माहिती मिळावी म्हणून अनेक कंपन्या आपल्या स्वतःच्या जाहिराती करत असतात. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्वांचा आधार घेऊन कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहिराती करत असतात. मासिके, आकाशवाणी, आकाशवाणी म्हणजेच FM किंवा रेडिओ, दूरदर्शन म्हणजेच तुमची टीव्ही चॅनल्स, ही काय आहेत? जाहिरात करणारी माध्यमं आहेत. जाहिरात तयार करत असताना काही लक्षात घ्यायच्या बाबी आहेत त्या बघायच्या. मथळा, मथळा मीन्स टायटल. तुम्ही जाहिरात लेखन करत असताना काय करायचं, अगोदर टायटल द्यायचं. दुसरा आहे उपमथळा, उपमथळा म्हणजे सब टायटल. आणि तिसरा आहे तपशील, तपशील म्हणजे डिटेल्स. चौथा आहे कंपनीची मुद्रा, मुद्रा म्हणजे काय, लोगो. तुमच्या कंपनीला जो काही लोगो असेल तो लोगो मी त्या ठिकाणी वापरायचा आहे. तुमच्या कंपनीचं नाव, आता तुम्ही ज्या उत्पादनाची जाहिरात करत आहात ते उत्पादन कोणत्या कंपनीनं बनवलं आहे त्याची जाहिरात केलेली पाहिजे. आता समजा तुमच्याकडे सर्वांकडे सॅमसंगचा, कोणाकडे रेडमीचा, कोणाकडे ओप्पोचा, कोणाकडे वन प्लसचा मोबाईल असेल, बरोबर. मोबाईल तर सगळ्यांचेच असतात, परंतु तुमच्या मोबाईलला जर कंपनी असेल तर तुमचा काय होतो, त्या ठिकाणी ब्रँड तयार होतो. म्हणून जाहिरात लेखन करत असताना तुम्ही कुठल्या कंपनीचं उत्पादन आहे हे त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक असतं. ज्याप्रमाणे आयफोन हा जो आहे त्या कंपनीचं प्रोडक्शन किंवा त्या मोबाईलची कंपनी ऍपल आहे, बरोबर. तसं आता फोन म्हटलं की सर्वांकडेच फोन असतात, पण कुणी म्हणलं की नाही त्याच्याकडे आयफोन आहे, तर आपलं काय करतं, लक्ष लगेच जातं किंवा लगेच आपण त्या मोबाईल मध्ये काय आहे असं आपण बघायला सुरू करतो. म्हणजेच काय आहे की तुम्हाला कंपनीमुळे त्या उत्पादनाच्या बाबतीत लोकांना काय होते, कुतूहल निर्माण होते, क्युरिओसिटी तयार होत असते. आता कंपनीचं नाव पाहिजे, तुमच्याकडे कंपनीचा पत्ताही तुम्ही जाहिरात लिहित असताना दिला पाहिजे. आता लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण करणे हा जाहिरातीचा हेतू असतो. आता जाहिरात का करावी लागते, कारण हे बघा, आज आपण बघत आहोत मार्केटमध्ये
जर तुम्ही तुमच्या उत्पादनांची जाहिरात केली नाही तर तुम्हाला कुठेही कस्टमर मिळणार नाहीत, तुम्हाला कुठेही ग्राहक मिळणार नाहीत. मुळात काय आहे की लोकांना आपल्या वस्तूविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. लोकांनी आपली वस्तूला आपल्या वस्तूची मागणी केली पाहिजे, यासाठी काय करतात, जाहिराती केल्या जातात. आपण खूप अशा जाहिराती बघितलेल्या आहेत की त्या जाहिराती बघून आपण त्या वस्तू खरेदी केलेल्या असतात. आता समजा तुमच्याकडे दिवाळीला बिग सेल आला होता फ्लिपकार्ट वरून. तर या बिग सेल मध्ये फ्लिपकार्ट कंपनीने अनेक मोबाईल वरती डिस्काउंट दिले होते, 2,000, 3,000, 4,000. जर समजा त्या फ्लिपकार्ट कंपनीने जर त्याची जाहिरातच केली नसती तर त्यांची उत्पादने विकली असती का? तर नक्कीच नाही. त्यांची उत्पादने हव्या तेवढ्या प्रमाणात विकली नसती. परंतु त्यांनी टीव्हीला, मोबाईलला, वर्तमानपत्र, पेपर सर्व ठिकाणी काय केली, जाहिरात केली. दिवाळीसाठी त्यांनी मोठा डिस्काउंट सेल आणलेला आहे आणि या डिस्काउंट सेलमध्ये त्यांची जी काही सेल आहे तो हा खूप पटीने वाढलेला असतो. म्हणून काय आहे की यामुळे काय होतं, जाहिरातीमुळे काय होतं, तुमच्या ह्याचा विक्रीचा जास्त खप होतो किंवा त्याची तुमच्या वस्तूला मागणी मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू होते. आता जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती, शब्दावरून जाहिरात लिहायची असते आणि जाहिरातीवरून त्या कृती सोडवायच्या असतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक छानशी जाहिरात दाखवतो. ज्या जाहिरातीला विषय अगदी साधा, सरळ, सोपा आहे. की तुमच्याकडे तुमच्या परिसरामध्ये योगासनं चालवणारा वर्ग आहे, असे समजून तुम्ही योगासन वर्गाची जाहिरात करा. असा प्रश्न आला. आता बघा, प्रश्न आल्यानंतर तुम्ही काय करायचं, सगळ्यात अगोदर प्रश्न आल्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये म्हणजे आन्सर शीट मध्ये तुम्हाला काय करायचंय, एक बॉक्स बनवायचा आहे. बॉक्स बनवल्यानंतर तुम्हाला तुमच्या योगासनासाठी तुमच्या योगाचा क्लास आहे किंवा तुमच्या योगाचा वर्ग आहे त्याचं तुम्हाला नाव देईल. त्या ठिकाणी नामकरण करणं आवश्यक आहे. काहीही नाव करा. तुम्ही कुठलंही योग्य नाव द्या. ऋषी मुनी स्वतःच किंवा तुम्हाला जे आध्यात्मिक नाव वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकता. त्याचबरोबर खाली बघा, त्यांनी योगासन वर्ग हा विशिष्ट शब्दामध्ये डिझाईन केलेला आहे एका विशिष्ट बॉक्समध्ये. त्यानंतर ज्या पुढल्या पार्ट मध्ये आहे की त्यांनी त्यांच्या योगासनाचे काही जे काही फायदे आहेत ते त्यांनी दाखवलेले आहेत. पहिला फायदा काय दाखवलाय बघा, योगासने शिकताना सुदृढ बना. म्हणजे जर तुम्ही योगासन प्राणायाम शिकले तर तुमचं आरोग्य कसं राहील, सुदृढ राहील. त्याचबरोबर तणावमुक्त राहा. योग जर केला तर आपल्याला खूप प्रमाणात ताणतणाव कमी होतात. कारण सर्वांनाच माहिती आहे की आज या जगामध्ये अगदी जन्मलेल्या मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही काय असतात, ताणतणाव असतात. कुणाला घरगुती ताणतणाव असतो, कुणाच्या घरात आई वडिलांची भांडणे असतात, तर कुणाच्या घरात आजारपण असतं, तर कुणाच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतात, तर कुणाच्या घरामध्ये आई मम्मी पप्पाची नोकरी गेलेली असते, तर कुणाच्या घरामध्ये थोडेसे वादविवाद असतात. तर याच्यामुळे काय होतो, आपल्या ताण आपल्या आपल्या मनावरती ताण येतो. मग ताण हा एका छोट्या मुलापासून ते 80-90 वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत काय असतात, ताण आलेले असतात. परंतु तुम्ही जर योगासन, प्राणायाम हे जर करत असाल, तर तुम्हाला तो ताणतणाव काय होईल, तुमचा कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही तणावमुक्त राहू शकतात. तसेच या योगासनांमुळे तुम्हाला आहार म्हणजे डाएट कसा घ्यावा, प्राणायाम कसे करावे हे तुम्हाला सर्व शिकायला मिळेल. ही त्याची काय आहे, त्यांनी दिलेली वैशिष्ट्य आहेत. खाली त्यांनी सांगितलंय की त्यांचा जो काही योग आहे, वर्ग आहे, तो वयोगट त्यांनी दिलेला आहे 10 ते 17 वर्षाचा आहे. कालावधी त्यांनी दिलेला आहे की 25 ते 27 डिसेंबर पर्यंत आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला योगासनाच्या वर्गाला येण्या अगोदर तुम्ही त्याची नाव नोंदणी केलेली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या उत्पादनांची, तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात करत असताना किंवा तुमच्या ह्याची जाहिरात करत असताना तुम्ही
पत्ता, ऍड्रेस हा नोंदणं अत्यंत लक्षपूर्वक नोंदणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही पत्ताच लिहिला नाही तर तुमच्या ग्राहकांना काय कळणार की तुमची जी आहे तुमचं दुकान आहे, तुमचं शॉप आहे, हे कुठं आहे आणि त्यांना हे समजणार नाही. म्हणून तुम्ही पत्ता देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पत्ता दिल्यानंतर तुम्ही त्याचा योग्य तो समारोप करू शकता. पत्ता आणि तुमचा स्वतःचा एक दूरध्वनी क्रमांक देऊ शकता. दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर. तुम्ही मोबाईल नंबर फेक दिला तरी चालेल. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 मधला जो काही दुसरा मधला पहिला प्रश्न आहे जाहिरात लेखन, तो आपण या ठिकाणी आज अभ्यासलेला आहे. आता दुसरा प्रश्न तयार होतो वृत्तांत लेखन. तर सर्वात अगोदर समजून घ्या वृत्तांत लेखन म्हणजे काय. वृत्त म्हणजे बातमी, बातमी लेखन. आणि आज आपण बघत आहोत की बातमी लेखन म्हणजे काय, की आपल्या समाजाच्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. ती घटना घडल्याचं वर्णन म्हणजेच काय आहे, बातमी. बातमी ही नेहमी सत्य असते आणि बातमीला आपण न्यूज म्हणतो, NEWS. तर तुम्हाला माहिती आहे का NEWS चा नेमका अर्थ काय होतो. न्यूज आपण नेहमी म्हणतो, परंतु न्यूज या शब्दामागेच त्याचा खूप मोठा अर्थ दडलेला आहे. N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ. तर नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ या चारही दिशांची घडलेली माहिती म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या सर्व दिशांमध्ये घडलेल्या घटना म्हणजे न्यूज. NEWS, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ. तर वृत्तामध्ये सर्व म्हणजे तुमच्या उत्तरेला पासून तुमच्या दक्षिणेपर्यंत, तुमच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत ज्याही गोष्टी घडलेल्या असतात त्या सर्वांचं वर्णन बातमीमध्ये करावं लागतं. वृत्तमान किंवा बातमी लिहित असताना कोणत्याही स्वरूपाचा आनंद किंवा क्रोध किंवा दुःख इत्यादी भावना व्यक्त करू नये. म्हणजे जर गोष्ट खूप आनंदाची असेल तर ती लिहिताना लय आनंद आहे असं पण लिहायची नाही, किंवा एखादी गोष्ट वाईट घडली असेल ती खूपच वाईट घडली आहे असं पण लिहायचं नाही. शक्यतो तटस्थपणे बातमी लिहिणे आवश्यक आहे. घटना अचूक परिपूर्ण असावी आणि बातमी लिहित असताना वाचकांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम म्हणजे कन्फ्युजन होऊ नये अशी बातमी असावी. बातमी लेखनामध्ये स्थळ, काळ आणि व्यक्ती, स्थळ, काळ आणि व्यक्ती या तिन्ही घटनांचा उल्लेख केलेला असावा. बातमी नेहमी सकारात्मक पद्धतीने लिहायची आणि बातमी लिहित असताना किंवा वृत्तांत लेखन करत असताना काडाकोड करू नये. आता एक लक्षात घ्या बालमित्रांनो, वृत्तांत आणि बातमी हे दोन्ही शब्द माझ्या तोंडी येत असतात, परंतु या दोन्ही शब्दांचा अर्थ मात्र एकच होतो. वृत्तांत म्हणजे सुद्धा बातमी आणि बातमी म्हणजेच वृत्तांत. हे दोन्ही शब्द काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळे अधिक गोंधळ होऊ देऊ नका. तुम्हाला जर परीक्षेत वृत्तांत आलं तर तुम्ही गोंधळताल. वृत्तांत म्हणजे काय, अरे वृत्तांत म्हणजेच बातमी. त्यामुळे तुम्ही काय करायची, याची नेहमी आपल्याकडून गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता समजा सर्वांना माहिती आहे की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की शाळेत साजरा झालेल्या 15 ऑगस्ट या सोहळ्याचे वृत्तांत लिहा, म्हणजेच तुमच्या शाळेत 15 ऑगस्ट हा दिवस साजरा झालेला आहे, तुम्ही त्याची बातमी लिहा. आता एक पत्रकार म्हणून तुम्ही बातमी कशी लिहिणार ते बघूया आपण. सगळ्यात अगोदर स्थळ. बरोबर, स्थळ काय आहे, स्थळ म्हणजे प्लेस. प्लेस आहे आपलं मुंबई. बघा उत्तरामध्ये पहिला आपण शब्द लिहिला मुंबई. आता 15 ऑगस्ट ला आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला, तर आपण काय करायचं, बातमी एकतर 15ला लिहायची किंवा 16ला लिहायची. हा, हे झालं स्थळ, झालं काळ झाला. आता वेळ. वेळ एक तुम्ही लिहायची. आता कशी लिहायची बघा. आपली शाळेचं नाव काय, कुलाबा मनपा माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडण्यात आला. सकाळी ठीक 8 वाजता महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी श्री महेश पालकर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले.
त्यानंतर मुलांच्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या, म्हणजे मुलांच्या कॉम्पिटिशन झाल्या. श्रीयुत महेश पालकर यांना वक्ते म्हणून निमंत्रित केले होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना शाळेच्या सभागृहात नेले. या दिवसासाठी सारे सभागृह सजवले होते. त्यामुळे वातावरण प्रसन्न व शांत होते. मुख्याध्यापकांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली. काही शिक्षकांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. काही विद्यार्थ्यांनाही या दिनावर भाषणे केली. शाळेत घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या स्पर्धकांना प्रमुख वक्त्यांच्या हस्ते बक्षिसे दिले आणि शेवटी कार्यक्रम संपला. किती सोपी आणि साध्या सरळ स्वरूपात ही बातमी लिहिलेली आहे आणि ती आपण आज या ठिकाणी बघितलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 5 मधला दुसरा प्रश्न पण संपलेला आहे. पहिला होता जाहिरात लेखन, दुसरा होता बातमी लेखन आणि तिसरा जो काही प्रश्न आहे तो कथा लेखन. तो आता आपण या ठिकाणी बघूया. माझ्या मते सर्वांना बातमी लेखन किंवा वृत्तांत लेखन हे योग्य प्रकारे समजलं असेल. तर प्रश्न क्रमांक 5 मधला दुसरा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. तर आपण काय करूया, थोडी रिव्हिजन घेऊया. आपण प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय काय बघितलंय. हे बघा, आज आपण जे काही शिकलो त्याच्यामध्ये आपण पहिला घटक घेतलाय पत्रलेखनाचा. पत्रलेखनामध्ये तुम्हाला 2 पत्राचे प्रकार आहे, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्राचे 2 प्रकार, विनंती पत्र, मागणी पत्र. अनौपचारिक पत्राचा एक प्रकार, अभिनंदन पत्र. पत्र लिहित असताना कशा प्रकारे पत्र लिहिलं पाहिजे याचे उत्तम उदाहरण आपण बघितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण जे पहिलं पत्र आहे मागणी पत्र, डिमांड लेटर, ते बघितलेलं आहे. तुमच्या शाळेच्या लायब्ररीसाठी तुम्हाला पुस्तकाची मागणी करण्यासाठी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये तुम्हाला पत्ता हा प्रश्नपत्रिकेत दिल्याप्रमाणेच लिहायचा आहे. पत्रलेखन करताना डाव्या बाजूला करायचं आहे आणि सर्व गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे. पत्र लेखन करत असताना, समारोप करत असताना आपला विश्वासू, आपला किंवा आपली विश्वासू हे नमूद करणं फार गरजेचं आहे. पत्राचा समारोप करत असताना तुमचा पत्ता लिहून खाली ईमेल आयडी लिहून पत्राची काय करायची, सांगता करायची आहे. हे झालं मागणी पत्र. दुसरं आहे विनंती पत्र. विनंती पत्र सुद्धा त्याच प्रकारचं आहे. तुम्हाला ट्रेकिंगला जायचं आहे आणि त्या ट्रेकिंगच्या शिबिरामध्ये तुम्हाला एंट्री मिळाली पाहिजे, यासाठी तुम्हाला काय करायचे, पत्र लिहायचं आहे. हे पत्र कशा प्रकारे लिहायचं हे याचाही उत्तम एक नमुना या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्यात अगोदर डाव्या बाजूला दिनांक लिहायची आहे. दिनांकाबरोबर तुम्हाला पत्ता लिहायचा आहे. पत्त्यानंतर तुम्हाला विषय लिहायचा आहे. विषयानंतर तुम्हाला योग्य ते संबोधन वापरायचंय, महोदय, महोदया. आणि त्यानंतर तुम्हाला कंटेंट लिहायचं आहे आणि कंटेंट लिहिल्यानंतर तुम्हाला पत्राचा समारोप करत असताना आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू याचं संबोधन वापरून तुम्हाला त्या ठिकाणी पत्ता लिहून तुमचा ईमेल आयडी लिहून पत्राचा समारोप करायचा आहे. हा झाला पहिला प्रश्न. या प्रश्नाला एक ऑप्शन प्रश्न आहे, तो म्हणजे आपला सारांश लेखनाचा. सारांश लेखन करत असताना तुम्ही प्रश्नपत्रिकेत तुम्हाला उतारा दिलेला असतो, पॅसेज दिलेला असतो. या पॅसेजच्या पहिल्या ओळी मोजून घ्यायच्या आणि या ओळींचे तुम्हाला काय करायचे आहेत, ही तीन तीन ओळी असेल तर तुम्हाला एक ओळमध्ये लिहायचं आहे. तर हे प्रमाण मानून तुम्ही काय करायचे आहे, समरी लिहायची आहे. समरी लिहित असताना अलंकार विशेषण वापरण्याची आवश्यकता नसते. मोजक्या आणि अचूक शब्दामध्ये ती माहिती दिलेली उत्तम असते आणि सारांश लिहित असताना कुठलाही पॅरेग्राफ करण्याची आवश्यकता भासत नाही. हा झाला सारांश लेखन.
आता प्रश्न क्रमांक 5 मधले दुसरा प्रश्न आहे जाहिरात लेखनाचा. जाहिरात लेखन करत असताना आपण बघितलंच आहे, की आजच्या युगामध्ये जाहिरातीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुमच्या उत्पादनांची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचली, तर तुमच्या वस्तूंना मागणी वाढते. तुमचा व्यवसाय वाढतो, तुमचा बिझनेस वाढतो, तुमचा प्रॉफिट वाढतो. म्हणून जाहिरात लेखन करताना कुठल्या गोष्टींचा विचार करावा, जाहिरात कशी लिहावी याची आपण उदाहरणं बघितलेलं आहेत. जाहिरातीचे आपण फायदेही या ठिकाणी बघितलेले आहेत. जाहिरातीची भाषा कशी असावी, जाहिरातींचे माध्यमं कोणती आहेत, हे पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. जाहिरात करत असताना कुठल्या बाबींचा समावेश केला पाहिजे आणि जाहिरातीचा हेतू काय आहे, हेही आपण आपल्या जाहिरातीमधून लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला आता एक उत्कृष्ट नमुना दाखवलेला आहे योग विद्याधामाचा. ही एक योगा क्लासेस आहे आणि या योगा क्लासेस मध्ये कशा प्रकारे जाहिरात केली आहे किंवा त्यांनी आपला जाहिरातीचा कंटेंट कसा लिहिला आहे, एक आदर्श नमुना तुमच्या समोर ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे पेन असेल किंवा तुमच्याकडे मोबाईलच्या स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हा एक उत्तम नमुना तुमच्या कायमस्वरूपी संग्रहित ठेवू शकता. त्यानंतर वृत्तांत लेखन आहे. वृत्तांत लेखन म्हणजेच बातमी, बातमी म्हणजेच वृत्तांत. बातमी लिहित असताना नेहमी वर्तमान काळात लिहिली जावी. बातमी लिहित असताना तटस्थ लिहिली जावी. स्थळ, काळ, वेळ या तिघांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. बातमी लिहित असताना नकारात्मक बातमी लिहू नये. बातमी लिहित असताना खाडाखोड करू नये आणि शक्यतो बातमीला तुम्ही स्थळ आणि काळ आणि वेळ या तीनही गोष्टींचा बातमीमध्ये उल्लेख केला पाहिजे आणि वर्तमान स्थितीचा आढावा घेतला जाईल अशा प्रकारची बातमी लेखन आपण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण त्या तासामध्ये जाहिरात लेखन, त्याला पर्यायी प्रश्न, सारांश लेखन आणि दुसरा 5व्या मधला दुसऱ्या मधला पहिला प्रश्न आहे जाहिरात लेखन आणि दुसरा प्रश्न बातमी लेखन. या सर्व प्रश्नांचा आपण आज या ठिकाणी धावता आढावा घेतलेला आहे आणि या उपयोजित लेखनामधला जो काही तिसरा प्रकार आहे उपयोजित लेखनामधला, तो आपण पुढील तासामध्ये बघणार आहोत. निबंध लेखनाचा प्रकार आपण पुढील तासामध्ये बघूया. तर आशा करतो की तुम्हाला सर्वांना हे कंटेंट समजलेले आहेत आणि या उपरोक्त जर माझ्या काही बालमित्रांना शंका, प्रश्न, अडी-अडचणी असतील किंवा जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुमच्याकडे अजून 1 मिनिट शिल्लक आहे. पण ज्यांना विचारायचं असेल त्यांनी काय करायचं आहे, तुमचं